नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम जाधव मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे NMMS परीक्षा 2022 च्या अनुषंगाने आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे NMMS म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा, आणि ह्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे पेपर क्रमांक 2, त्याला आपण सॅट म्हणतो, म्हणजे शालेय क्षमता चाचणी हा पेपर असतो, आणि पेपर क्रमांक 1 आणि त्याचबरोबर पेपर क्रमांक 2 असे दोन पेपर असतात, आणि ह्या दोन्ही पेपरांचे मार्क्स असतात। पेपर क्रमांक 1 ला असतात 90 गुण आणि पेपर क्रमांक 2 ला असतात 90 गुण। आणि आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे की NMMS सॅट म्हणजे स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे शालेय क्षमता चाचणी, आणि ह्यामध्ये आपल्याला पाहायचा आहे पेपर क्रमांक 2 तर हा आपला असतो, आणि ह्यामध्ये आपल्याला गणिताला असतात 20 गुण। म्हणजे तुम्ही जर गणित विषय चांगला केला तर तुम्हाला मेरिटमध्ये येण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही, म्हणजे आपण स्कॉलरशिपसाठी पात्र होऊ शकतो। पण आपल्याला काय करायचं आहे, गणित विषयाचा अभ्यास करायचा आहे। मग आता याच्यामध्ये आपण गणितामध्ये आपल्याला क्वचितच बोटावर मोजण्या एवढे आपल्याला घटक आहेत, एकूण आपण 20 घटक बघूयात। मग आता त्या प्रत्येक घटकाला आपल्याला 1-1 मार्क आहे, आणि प्रत्येक परीक्षेमध्ये एका मार्काचं महत्त्व, एका मार्कानं मेरिट हुकलं त्याला माहीत असते। म्हणून आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि हा व्हिडिओ बघितल्यावर याच्यावर अभ्यास करा। मी तुम्हाला जे आपला घटक आहे परिमेय व अपरिमेय संख्या, आणि ह्या प्रकरणावरचं एकही मार्क तुमचा जाणार नाही, म्हणजे ह्या प्रकरणावर तुम्हाला 1 मार्काचा प्रश्न नक्की विचारणार, आणि पेपर सेटरच्या मनात आले तर 2 मार्काला पण प्रश्न विचारू शकतात। म्हणून आपल्याला हे परिमेय व अपरिमेय संख्या लक्षात ठेवायचं आहे। हा पूर्ण चॅप्टर आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, खूप इझी आहे, मी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे शिकवणार। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपल्याला पाहायचं आहे परिमेय व अपरिमेय संख्या काय आहे, हे आपण 8वीला शिकलो, म्हणजे आपण आपल्या शाळा सुरू असताना बघितलं असाल तुम्ही। पण परीक्षेमध्ये कसा प्रश्न विचारतात त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक कन्सेप्ट असणं माहीत असणं महत्त्वाचं आहे। मग आपला प्रकरण आहे परिमेय व अपरिमेय संख्या। काय परिमेय व अपरिमेय संख्या काय असते हे आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे। मग सर्वप्रथम आपल्याला माहित पाहिजे मित्रांनो, नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात? काय म्हणतोय मी, नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात? नैसर्गिक संख्या। आता नैसर्गिक म्हणजे काय असते पहा, नैसर्गिक म्हणजे काय, नैसर्गिक म्हणजे निसर्ग, म्हणजे निसर्गावरून आपण संख्यांचे प्रकार तर बघतोय, पण निसर्गावरून ज्या संख्यांचा प्रकाराचं नाव पडलंय त्याला म्हणतो आपण नैसर्गिक संख्या। मग नैसर्गिक संख्या काय असते, आता माझ्याकडे ह्या 2 वस्तू आहे, निसर्गामधल्या कोणत्याही वस्तूला मोजण्यासाठी आपण ज्या संख्यांचा वापर करतो त्याला नैसर्गिक संख्या म्हणतात। माझ्याकडे 2 पेनी आहेत, मला ह्या दोन्ही पेनी मोजायच्या आहेत, किती आहेत बघा, 1 आणि 2। म्हणजे आपण कोणती गोष्ट मोजण्यासाठी संख्या तर धन घेतोच, त्याचबरोबर काय करतो, सुरुवात 1 पासून करतो। आता म्हणतो ना आपल्याकडे, माझ्याकडे किती पेना आहेत तर 1 आणि 2, 2च पेनी आहेत ना। मग आपण संख्यांची सुरुवात म्हणजे जगातल्या किंवा निसर्गामधल्या कोणत्याही संख्येची आपण मोजण्यासाठी सुरुवात 1 पासून करतो। म्हणून नैसर्गिक संख्या किती असतात, असंख्य असतात, पण त्यांची सुरुवात होते बेटा 1 ने, म्हणजे 1, 2, 3 अशा संख्या ज्या असतात की नाही, ह्या सर्व संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो। ज्यांचा वापर आपण मोजण्यासाठी करतो त्याला म्हणतात नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्यांना मोज संख्या असे सुद्धा म्हणतात, लक्षात ठेवायचं। चला, नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते, ह्या असंख्य असतात, 1, 2, 3 अशा असंख्य नैसर्गिक संख्या असतात, त्यांची सुरुवात 1 पासून होते, आणि ह्या सर्व धन संख्या असतात। याच्यामध्ये दुसरा प्रकार असतो बेटा, पहा, याच्यामध्ये दुसरा प्रकार असतो पूर्ण संख्या। याच्यामध्ये दुसरा प्रकार असतो पूर्ण संख्या। म्हणजे पूर्ण संख्या काय भानगड आहे बघूयात। पूर्ण संख्या, आता मला सांगा, आपल्याकडे 1, 2, 3 अशा तर संख्या आहेतच। मग आता मला प्रॉब्लेम आला, माझ्याकडे 1 पेन होता, म्हणजे समजा माझ्याकडे हा 1 पेन आहे, आणि मी इथं कुठेतरी फिरायला गेलो आणि हा पेन माझा हरवला आहे। म्हणजे माझ्याकडे किती पेन होता, 1, आणि त्या पेनामधून 1 पेन मायनस झालं, म्हणजे ते हरवलंय, तर माझ्याकडे किती राहिलं, 0 ना। माझ्याकडे 0 पेन असेल, म्हणजे 1 वजा 1 किती येते बेटा, 0। पण 0ची गरज तर आपल्याला पडते, पण ह्याच्यामध्ये 0 नाही आहे, कारण इथं सुरुवात 1 पासून व्हायली, 1, 2, 3 अशा असंख्य संख्या आहेत। मग आता आपल्याला 0ची पण गरज पडणार, म्हणजे आपल्याला 0 हा अंक सुद्धा लागणार आहे की नाही, हो। मग आपल्याला
शून्यांची पण गरज पडणार की नाही, मग ह्याच्यामध्ये शून्य नाही आहे, म्हणून पूर्ण संख्यांचा जो समूह आहे किंवा पूर्ण संख्यांचा जो संच आहे त्याची म्हणजे त्याची उत्पत्ती झाली, म्हणजे त्या पूर्ण संख्यांचा शोध लागला गेला. म्हणजे पूर्ण संख्या किती असतात, 0 पासून सुरुवात होते, 1 2 3 अशा असंख्य असतात. लक्षात ठेवायचं, सर्व धनसंख्या असतात आणि शून्य मिळून पूर्ण संख्या तयार होते. म्हणजे पूर्ण संख्यांची सुरुवात 0 पासून होते आणि सर्व धनसंख्या ह्या पूर्ण संख्येमध्ये असतात. तिसरा प्रकार आहे बेटा पूर्णांक संख्या. तर बघा पूर्णांक संख्या कशाला म्हणतात. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय, सर्वच्या सर्व धनसंख्या कोणकोणत्या असतात, धनसंख्या बघा बरं, धनसंख्या असतात बेटा 1 2 3 अशा असंख्या असतात. त्याचबरोबर याच्यामध्ये काय येणार आहे आपला 0, त्याचबरोबर 0 येणार. आणि ह्या सर्व धनसंख्येच्या विरुद्ध संख्या म्हणजे 1 2 3 ह्या आता धनसंख्या आहे, ह्यांच्या विरुद्ध संख्या काय असतात पहा, -1 -2 -3 डॉट डॉट डॉट. म्हणजे पूर्णांक संख्या म्हणजे काय असते, सर्व धनसंख्या त्याच्या विरुद्ध म्हणजे सर्व ऋण संख्या. आता ऋण संख्या म्हणजे काय, समजा -1 आहे म्हणजे ह्याच्या अगोदर वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणजे -1 ऋण संख्या आहे. आणि इकडं 10 मी घेतले तर 10 धनसंख्या आहे, कारण ह्याच्या पुढं कोणतंच चिन्ह नाही म्हणजे अधिक चिन्ह असते. म्हणजे +10 ही धनसंख्या आहे, -1 ही ऋणसंख्या आहे. अशा प्रकारे पूर्णांक संख्या असतात, सर्व धनसंख्या ऋणसंख्या आणि शून्य मिळून पूर्णांक संख्यांचा समूह तयार होतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आता ह्याच्यानंतर नवीन प्रकार असतो बेटा एक, त्याला आपण म्हणतो पूर्णांक संख्या झाला. ह्याच्यानंतर असते परिमेय संख्या. काय असते आपल्याला समजून घ्यायचं आहे, परिमेय संख्या कशाला म्हणतात. चला तर मग बघूयात परिमेय संख्या काय असते. परिमेय संख्या काय असते आपल्याला पाहायचं आहे आणि आपण हेच प्रकरण अभ्यासतोय, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. पहा परिमेय संख्या म्हणजे काय असते. बघा परिमेय संख्या काहीच नसते, ज्या संख्या आपण m/n रूपात लिहू शकतो. कशा लिहू शकतो, m/n म्हणजे अंश आणि छेदाच्या रूपात लिहू शकतो, म्हणजे वरती खाली असा माहिती आहे ना आपल्याला. मग m/n रूपात लिहू शकतो. आणि येथे m आणि n काय असतात बेटा, m आणि n जे असतात ना, m व n हे काय असतात, m व n हे पूर्णांक असतात. पूर्णांक असतात म्हणजे काय असतात, ह्या पूर्णांक संख्या असतात. आता आपल्याला परिमेय संख्या तयार करायची कोणती पण, तर आपल्याला मदत कशाची लागणार आहे, पूर्णांक संख्येची. पूर्णांक संख्या कोणकोणत्या असतात, सर्व धनसंख्या ऋणसंख्या आणि शून्य ह्या असंख्या असतात पूर्णांक संख्या. या बाजूला पण असंख्या असतात, ह्या बाजूला पण असंख्या असतात. तर परिमेय संख्या मला तयार करायची आहे, तर मी काय करणार, सर्व धनसंख्या सर्व ऋणसंख्या आणि शून्य घेणार, तर परिमेय संख्या तयार होणार. मग आता परिमेय संख्या काय म्हणतात आपण, m/n या रूपातील संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. आणि m आणि n हे काय असतात बेटा, पूर्णांक संख्या असतात. m व n हे पूर्णांक असतात. आणि हे जे n आहे, n बरोबर आपण घेऊ शकत नाही 0, कारण कोणत्याही संख्येला जर आपण 0ने भागलं तर उत्तर येते आपलं इन्फायनाईट. म्हणजे सपोज आता 1/0 केलं तर ह्याचं उत्तर निघत नाही, आपलं उत्तर येणार इन्फायनाईट. तर आपण छेदस्थानी 0 कधी लिहू शकत नाही, म्हणून आपण n च्या जागी 0 घेऊ शकत नाही. m आणि n काय घ्यायचे आपल्याला, पूर्णांक घ्यायचे. पण m च्या जागी तुम्ही 0 घेऊ शकता, पण n च्या जागी 0 नाही घेऊ शकत. बघा आता पुढे आता पुढे काय करायचं बेटा आपल्याला, ह्या झाला परिमेय संख्या. मग आपल्याला लक्षात ठेवायचं परिमेय संख्या कोणत्या असतील. आता मला सांगा 5 परिमेय संख्या असेल की नाही, असेल. कारण ह्या 5ला मला m/n रूपात लिहिता येते, म्हणजे 5 आहे, 5ला मी 5/1 लिहितो. म्हणजे कोणत्याही संख्येत छेदामध्ये काही नाही म्हणजे 1 असते. म्हणजे आता मी 4 घेतलं, याच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे 1 असते, समजलं. पुन्हा 6 घेतलं, या 6च्या छेदामध्ये काही नाही म्हणजे 1 असतं. म्हणजे कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे 1 कंपल्सरी असते. म्हणजे आता मला सांगा बरं 6/1 म्हणजे हे काय, कोणता फॉर्म झाला बेटा, m/n. म्हणजे m च्या जागी 6 आलं आणि n च्या जागी 1 आलं. म्हणजे आपण कोणतीही संख्या म्हणजे कोणतीही पूर्णांक संख्या नैसर्गिक पूर्ण संख्या m/n रूपात लिहू शकतो. म्हणजेच विचार करायची गोष्ट आहे. म्हणजेच काय, आता परिमेय संख्या लक्षात ठेवायची काय असते, m/n म्हणजे 1/2 3/4 -5/7 ह्या सर्व संख्या परिमेय असतात. मग आता ह्या सर्व संख्या परिमेय असतात, पण प्रॉब्लेम असा आहे की आपण छेदस्थानी 0 घेऊ शकत नाही. म्हणजे 3/0 ही परिमेय संख्या नाही, कारण आपण कोणत्याही संख्येला 0ने भागू शकत नाही. पण मी 0/3 घेऊ शकतो. याचा अर्थ 0/3 म्हणजे काय, 0ला कोणत्याही संख्येने भागा, 0 सोडून उत्तर 0 येते. पण कोणत्याही संख्येला आपण 0ने भागू शकत नाही. म्हणजे 0/3 परिमेय संख्या आहे, पण 3/0 परिमेय संख्या नाही. अशा प्रकारे परिमेय संख्या असतात. आता तुम्ही म्हणसाल सर मला सांगा 0 परिमेय संख्या आहे की नाही, आहे. कारण ह्या 0ला आपण लिहू शकतो 0/1.
म्हणजे 0. आता ही परिमेय संख्या आहे. मग मला सांगा 2 परिमेय संख्या आहे की नाही? आहे, कारण 2ला आपण m/n रूपात लिहू शकतो, म्हणजे 2/1 रूपात लिहू शकतो. अशा प्रकारे ह्या असतात बेटा परिमेय संख्या. मग आता आपल्याला विचार करायचं, सर्वच्या सर्व नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण असतात का असतात? पहा, नैसर्गिक परीक्षेमध्ये प्रश्न येतो एका मार्काला, नैसर्गिक संख्या म्हणजे काय असतात माहिती आहे तुम्हाला? 1 2 3 अशा असंख्या असतात. पुन्हा प्रॉब्लेम आला पूर्ण संख्येचा, तर पूर्ण संख्या असतात बेटा 0 1 2 3 अशा असंख्या असतात. म्हणजे काय प्रॉब्लेम आहे बाबा, की नैसर्गिक संख्या 1 2 3 असतात आणि पूर्ण संख्या 0 1 2 3 असतात. म्हणजे सर्व नैसर्गिक संख्या पूर्ण संख्यामध्ये असतात आणि 0 पण असते. मग मला सांगा, सर्वच्या सर्व नैसर्गिक संख्या पूर्ण असतात, बरोबर आहे, पण सर्व पूर्ण संख्या नैसर्गिक नसतात. सर्व पूर्ण संख्या नैसर्गिक असतात का? नाही. म्हणजे 0 पूर्ण आहे पण नैसर्गिक नाही, म्हणून सर्वच्या सर्व नैसर्गिक संख्या पूर्ण असतात पण सर्व पूर्ण संख्या नैसर्गिक नसतात. काही असतात पण सर्व नसतात. झालं. पुन्हा सर्व नैसर्गिक संख्या पहा, पूर्णांक संख्यामध्ये काय काय असतात? सर्व धनसंख्या, सर्व ऋण संख्या आणि 0 असते. म्हणजे सर्व नैसर्गिक संख्या ह्या पूर्णांक सुद्धा असतात. बघा बरं, या सगळ्या संख्या याच्यामध्ये आहे की नाही? 1 2 3 अशा असंख्य संख्या आहेत. आता सर्व नैसर्गिक संख्या पूर्णांक पण असतात, पण सर्व पूर्णांक नैसर्गिक असतात का? नाही, कारण आता -3 पूर्णांक संख्या आहे, पण ती -3 नैसर्गिक आहे का? नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, सर्व नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण असतात, सर्व नैसर्गिक संख्या ह्या पूर्णांक असतात, पण सर्व पूर्ण संख्या नैसर्गिक नसतात आणि सर्व पूर्णांक संख्या नैसर्गिक नसतात. अजून सर्व पूर्ण संख्या पूर्णांक असतात. पहा, 0 1 2 3 अशा असंख्य संख्या असतात, ह्या आपण लिहू शकतो पूर्णांक संख्येच्या रूपात. पहा, -1 -2 -3 अशा असंख्या असतात, 0 1 2 3 अशा असंख्या असतात. म्हणजे सर्व पूर्ण संख्या ह्या पूर्णांक पण असतात. बघा, 0 1 2 3 सगळ्या याच्यात, पण सर्व पूर्णांक संख्या पूर्ण नसतात, कारण -3 पूर्णांक आहे पण पूर्ण नाही. समजलं. पुन्हा सर्व पूर्णांक संख्या परिमेय असतात, बरोबर आहे, सर्व पूर्णांक संख्या परिमेय असतात. लक्षात ठेवायचं, सर्व पूर्णांक संख्या -3 -2 -1 0 1 2 3 कोणती ह्या पूर्णांक संख्या त्याला आपण m/n रूपात लिहू शकतो, चतुस्थानी 1 घेऊन लिहू शकतो. म्हणजे सर्व पूर्णांक संख्या परिमेय असतात. त्याचबरोबर सर्व नैसर्गिक संख्या परिमेय असतात, सर्व पूर्ण संख्या परिमेय असतात, सर्व पूर्णांक संख्या परिमेय असतात, पण सर्वच्या सर्व परिमेय संख्या नैसर्गिक नसतात, पूर्ण नसतात आणि पूर्णांक नसतात. काही असतात पण सर्व नसतात. अशा प्रकारे आपल्याला ह्या संख्यांचे प्रकार आपण लक्षात घेतले. आता पुढे आपण बघूयात की काय काय भानगड आहे. पुढे आपण बघूयात संख्या रेषेवर. बघा, एखादी संख्या रेषा आहे, आपल्याला संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवता येते, ते पण लक्षात ठेवायचं. चला, समजा आता आपल्याकडे ही संख्या रेषा आहे, ही आपली काय आहे बेटा? संख्या रेषा आहे. इथं 0 आहे, इकडे 1 आहे, इकडे 2 आहे, इकडे 3 आहे, इकडे -1 आहे, इकडे -2 आहे, इकडे -3 आहे. आता या आपल्याला माहित आहे ही संख्या रेषा आहे आणि संख्या रेषेवर इथं बिंदू, आपण बिंदू, हे बिंदूच आहे ना, हे बिंदू जवळ हे अक्षर आपण अंक लिहिलेत. मग ह्या बिंदूला आपण नाव देतो O A B C D E F. म्हणजे लक्षात काय ठेवायचं? संख्या रेषेवर प्रत्येक संख्या एक बिंदू दाखवते, एकच दाखवते. आता पहा बरं, 2 ही संख्या कोणता बिंदू दाखवत आहे? B. म्हणजे बिंदू B चा निर्देशक 2 आहे. म्हणजे एक संख्या रेषेवरचा एक बिंदू एकच संख्या दाखवतो. बघा बरं, मी बिंदू B 2 संख्या दाखवत आहे, मग आपण म्हणू शकतो का बिंदू B 3 संख्या दाखवतो? ते 3 तर C चा निर्देशक आहे. मग संख्या रेषेवर एक बिंदू एकच संख्या दाखवतो बाबा. लक्षात ठेवायचं, परीक्षेमध्ये प्रश्न येते, संख्या रेषेवर एक बिंदू किती संख्या दाखवतो? एकच. एकच दाखवतो. पुढं चल बाब्या, पुढं बघ. स्कॉलरशिपला तू पास होणार. आता चल, आता स्कॉलरशिपला तू 100% पास होणार, हे आपल्याला माहीत झालं. आता संख्या रेषेवर अजून प्रॉब्लेम आहे. बघा, अजून एक समस्या प्रश्न तुम्हाला येऊ शकते. हे 1 2 3 आहे, इकडं आहे -1 -2 -3. तर संख्या रेषेवर काय भानगड असते? संख्या रेषा आहे, संख्या रेषेवर उजवीकडचे अंक डावीकडच्या अंकापेक्षा मोठे असतात. म्हणजे मी जर घेतलं इकडं मी जर काय घेतलं 1 आणि 2, तर 2 ही संख्या 1 च्या उजव्या बाजूला आहे की नाही? कुठे आहे? उजव्या बाजूला. म्हणजे 2 ही संख्या 1 पेक्षा मोठी असेल, बरोबर आहे. दोन्ही संख्या 1 पेक्षा मोठी असेल, आहे ना? 100% असेल. म्हणजे संख्या रेषेवर उजव्याकडची संख्या कोणती पण असू द्या, ती डाव्याकडच्या संख्येपेक्षा नेहमी मोठी असते. म्हणजे आता मी जर घेतलं -3 आणि 3, तर 3 मोठी असेल, कारण 3 उजव्या बाजूला आहे आणि -3 इकडे आहे. आता तुम्ही म्हणसाल सर याच्यावर 10 नाही, मी याला वाढू शकतो ना. याला मी याच्यावर कोणती संख्या दाखवू शकतो आपण? 4 5 6 7 असं
असंख्य प्रकारे हा किरण पुढे वाढू शकते. आता पुन्हा हा किरण इकडे जर मी वाढवला तर अशा प्रकारे हे वाढणार, -4 -5 -6 -7 -8 अशा प्रकारे आपल्याला लिहिता येते की ह्या संख्या रेषेच्या डाव्या बाजूला असंख्य संख्या असतात, उजव्या बाजूला असंख्य असतात. बरोबर आहे, संख्या रेषेवर असंख्य परिमेय संख्या असतात. मग आता उजव्या बाजूकडची संख्या डाव्या बाजूकडच्या संख्येपेक्षा मोठी असते. पहा, -5 आणि -6 यांच्यामध्ये कोणती संख्या मोठी आहे तर -5 आहे, कारण -5 संख्या रेषेवर उजव्या बाजूला आहे, -6 डाव्या बाजूला आहे. अशा प्रकारे आपण संख्या रेषेवरील कोणती संख्या कोणती लहान आहे कोणती मोठी आहे ते ठरवू शकतो. उजव्या बाजूकडची संख्या डाव्या बाजूकडच्या संख्येपेक्षा मोठी असते. बरोबर आहे, इकडची ह्याच्यापेक्षा मोठी असते. आता इकडे -10 इकडे असेल, -11 इकडे असेल, मग ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे की इकडे कोणती संख्या असते. समजलं? चला पुढं. आता अजून आपल्याला लक्षात ठेवायचं बेटा, परिमेय संख्या आता तुम्हाला दिल्यात. जर आपल्याकडे a आणि b ह्या दोन परिमेय संख्या म्हणजे a/b ही एक परिमेय संख्या आहे आणि ह्या परिमेय संख्याला जर आपण एका संख्येने अंशाला आणि छेदाला भागलं तर फरक पडत नाही, ती संख्या या संख्ये एवढी असते. म्हणजे काय, आता मी a/b हे एक कोणती परिमेय संख्या आहे, ह्याला काय केलं मी k न गुणलं. बघा, a × k/b × k आणि इथं आपण k बरोबर 0 घेऊ शकत नाही, कारण इथं खाली 0 घेतलं तर b × 0 0 होते आणि 0 आपण भागू शकत नाही. मग बघा, a/b आणि ह्या संख्येला अंशाला आणि छेदाला जर आपण k न गुणलं तर फरक पडत नाही, सेम संख्या येते. पहा, आता मी काय केलं बाबा, 2/3 आहे, मी 2 ला 2 ने गुणलं आणि 3 ला पण त्या संख्येने गुणलं म्हणजे 2 ने गुणलं. 2 2 4 झाले, 3 2 6 म्हणजे 2/3 ही जी परिमेय संख्या आहे 4/6 या दोन्ही संख्येची किंमत म्हणजे सारखीच असते, फक्त ते आपण 4/6 लिहिलं त्याला. याला भाग दिल्यावर 2 2 4 2 6 2/3 येते. म्हणून की एखाद्या परिमेय संख्येच्या अंशाला छेदाला आपण एका संख्येने गुणलं किंवा भागलं तर त्या परिमेय संख्याची किंमत बदलत नाही, सेम असते. समजलं? आता मी घेतलं 10/5. आता ह्या काय केलं, 10/5 परिमेय संख्या आहे, मी वरच्या संख्येला आणि खालच्या संख्येला 5 न भागलं. 10/5 5/5. 10 ला 5 न भागल्यावर 2 येते, 5 ला 5 न भागल्यावर 1 येते, म्हणजे 10/5 बरोबर असेल 2/1. म्हणजे कोणत्याही परिमेय संख्येच्या अंशाला आणि छेदाला एका संख्येने गुणलं किंवा भागलं तर संख्या सेम येते, या दोघांची किंमत सारखीच असते. या दोघांची किंमत बघा, 2/3 आणि 4/6 यांची किंमत पण सारखी असते, हे लक्षात ठेवायचं. समजलं असेल तुम्हाला? पुढे पाहायचं आपल्याला. आता आपल्याला परिमेय संख्यांची जी तुलना करायची आहे, परिमेय संख्यांची आपल्याला तुलना करायची असेल, बघा, परिमेय संख्यांची आपल्याला तुलना करायची असेल तर आपण नियम वापरू शकतो. समजा जर a/b व c/d या दोन परिमेय संख्या असतील, तर ह्यांच्यामधला लहान मोठेपणा ठरवायचा कसा. परिमेय संख्या असतील तर कोणती संख्या मोठी आणि कोणती लहान ते आपल्याला ठरवायचं आहे. बघा, कसं ठरवणार तुम्ही. अगोदर जर पहिला नियम असा असतो बाबा, a/b व c/d ह्या कोणत्याही परिमेय संख्या आहेत आणि जर आपल्याकडे असेल a × d म्हणजे a आणि d चा गुणाकार जर या b आणि c पेक्षा लहान असेल, काय, b × c. जर a × d चा गुणाकार आणि b आणि c चा गुणाकार जर a × d पेक्षा b आणि c चा गुणाकार लहान असेल तर इकडची संख्या मोठी असते, म्हणजे डाव्या बाजूकडची. म्हणजे तर काय होईल पहा, तर होणार बेटा a/b ही संख्या c/d पेक्षा मोठी असते. कसं ठरवणार बघा, काय केलं आपण, a × d म्हणजे तिरकस गुणाकार, a × d तुम्ही a/b आणि c/d ह्या दोन संख्या आहेत. याच्यामध्ये काय व्हायलं, जर तुम्ही a ला या दुसऱ्या संख्येच्या छेदानं गुणला, a × d केलं आणि b × c केलं, तर a × d जर b × c पेक्षा मोठा असेल यांचा गुणाकार तर अलीकडची संख्या मोठी असते, म्हणजे डाव्या बाजूकडची. बघा, आता समजा आपल्याकडे संख्या आहे 2/3 व 4/5, 2/3 व 2/3 व 1/5. बघा, 2/3 व 1/5 ही संख्या मी घेतली. आता काय करायचं मला, तिरकस गुणाकार 2 आणि 5 चा म्हणजे 2 × 5 आणि इकडं आहे 1 × 3. ह्याच्यामध्ये 2/5 आणि 3 × 3 म्हणजे ही संख्या 10 ही संख्या 3 पेक्षा मोठी आहे, म्हणजे 2/5 हा जो परिमेय संख्या आहे ती 1/5 पेक्षा मोठी असते. लक्षात ठेवायचं. सोपं आहे. आता पुढे दुसरा नियम बघूयात. दुसरा नियम काय असतो पहा.
समजा माझ्याकडे दोन परिमेय संख्या आहे, ह्याच घेऊत आपण. आता आपल्याकडे दोन परिमेय संख्या a छेद b व c छेद d ह्या परिमेय संख्या आहेत. याच्यामध्ये जर a गुणिले d हे b गुणिले c पेक्षा लहान असेल, काय याच्यामध्ये जर a छेद b व c छेद d मध्ये जर a गुणिले d हे b गुणिले c पेक्षा लहान असेल तर काय व्हायला पा, तर a छेद b ही संख्या c छेद d पेक्षा लहान असते. बघा गुणाकार, समजा मी घेतलं इथे संख्या 2/3 आणि इकडे घेतलं 4/5. ह्या दोन परिमेय संख्या आहे. 2/3 आणि 4/5 ह्या दोन परिमेय संख्या आहे. जर याच्यामध्ये आपण तिरकस गुणाकार केलं बघा 2 गुणिले 5 आणि ह्याचं केलं 4 गुणिले 3, दोघांमध्ये बघा बरं 2×5 झाले, हे 4×12 झाले. म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार मोठा आहे, म्हणजे इकडची संख्या मोठी असते. 2/3 आणि 4/5 मध्ये 4/5 ही परिमेय संख्या मोठी असेल. हा दुसरा नियम असतो. समजलं. पुढे पहा तिसरा नियम. चला आपल्याला पाहायचा आहे तिसरा नियम. सोपा आहे बेटा, लक्ष द्या. जर आपल्याकडे काय असेल a छेद b व c छेद d या दोन परिमेय संख्या असतील, दोन परिमेय संख्या असतील, a छेद b व c छेद d ह्या दोन परिमेय संख्या असतील तर, आणि आपल्याकडे a गुणिले d बरोबर असेल b गुणिले c, म्हणजे a आणि d चा गुणाकार आणि b आणि c चा गुणाकार जर समान असेल तर ह्या दोन्ही परिमेय संख्या समान असतात. a छेद b बरोबर असते c छेद d. समजा आता आपल्याकडे आहे 2 मी घेतलं इथं 2/5 व 2/5 व 4/10. पा काय घेतलं 2/5 व 4/10. मग तिरकस गुणाकार करा 2 गुणिले 10 आणि इकडं आहे 4 गुणिले 5. 10 2 20, 4 5 20. या दोन्ही संख्यांमध्ये 20 समान आहे, म्हणजे ह्यांचा गुणाकार समान आहे, म्हणजे 2/5 समान असेल 4/10च्या. म्हणजे या दोन्ही संख्या काय आहेत 2/5 आणि 4/10 ह्या परिमेय संख्या समान असतात. हा नियम लक्षात ठेवायचा आणि अशा प्रकारे आपण हे दोन परिमेय संख्यांची तुलना करू शकतो. सोपा आहे. पुढं आता पुढे पहा बेटा. आता आपल्याला काय करायचं, परिमेय संख्यांचे दशांश रूप काय असते पाहायचं आपल्याला. परिमेय संख्यांचे दशांश रूप काय असते. आता जर परिमेय संख्यांचे दशांश रूप आपल्याला समजून घ्यायचं आहे तर काय केलं पहा, 10/5 मी केलं, म्हणजे वरच्या संख्येला खालच्या संख्येने भागायचं आहे. बघा बरं, 10ला जर मी 5 ने भागायला गेलो, काय 10ला जर 5 ने मला भागायचं असेल तर 5च्या पाड्यामध्ये 10 येते, 5 2 10, म्हणजे काय झालं 10 मधून 10 गेले 0 राहिले, म्हणजे किती आलं बेटा 2. म्हणजे 10/5 किती आलं 2. म्हणजे इथं भागाकाराची क्रिया संपली, बाकी 0 आली. म्हणजे ह्या परिमेय संख्येच्या दशांश रूपाला आपण म्हणतो खंडित दशांश रूप. काय म्हणतो याला, खंडित दशांश रूप. पा याला आपण म्हणतो बेटा खंडित दशांश रूप. आणि दुसरी एक संख्या घेतली मी 11/3. पहा काय होते, किंवा मी घेतली 10/3. म्हणजे मला काय करायचं आता 10ला 3 ने भागायचं, म्हणजे 3च्या पाड्यामध्ये 10 येत नाही, म्हणजे 3 त्रिक 9. 10 मधून 9 गेल्यावर 1 राहते, दशांश चिन्ह द्या, 0 वाढवा. पुन्हा 3 त्रिक 9. 10 मधून 9 गेल्यावर 1 राहते, 0 वाढवा. 3 त्रिक 9. म्हणजे एकच रिपीट व्हायला, भागाकाराची क्रिया संपन्न झाली, भागाकारामध्ये 3 रिपीट व्हायला, म्हणजे 3.333 ... यालाच आपल्याला लिहिता येते 10/3 बरोबर 3 पॉईंट. दशांश चिन्हानंतर किती अंक रिपीट व्हायले, एकच अंक रिपीट व्हायला, म्हणजे आपण 3च्या डोक्यावर टिंब लिहितो. आणि ह्या ही परिमेय संख्या ही पण आहे. मग ह्या परिमेय संख्यांच्या दशांश रूपाला आपण म्हणतो अखंड आवर्ती, कारण भागाकाराची क्रिया संपत नाही आणि अंक किंवा अंकांचा समूह रिपीट होतो, म्हणून ह्याला म्हणायचं अखंड आवर्ती दशांश रूप. काय आहे बेटा हे, अखंड आवर्ती दशांश रूप. समजलं. आता अशाच प्रकारे आपल्याला माहित आहे कोणतीही परिमेय संख्या आपण अखंड आवर्ती रूपात लिहू शकतो. हे अखंड आवर्ती आहे ना, म्हणजे 10/3 म्हणजे 3.333. पण 10/5 याचा दशांश रूप आला बेटा 2, म्हणजे ह्याला आपण लिहू शकतो 10/5 बरोबर 2च्या नंतर काही नाही, दशांश चिन्ह द्या आणि पुन्हा किती पण 0 वाढवा. म्हणजे आपल्याला इकडे 0 वाढवून प्रत्येक परिमेय संख्या जी खंडित आवर्तीच्या रूपात आहे त्याला अखंड आवर्ती रूपात आपल्याला लिहिता येतं. बघूयात पुढचा प्रश्न.
आता पुन्हा एक प्रॉब्लेम आहे, संख्या रेषेवर काय परिमेय संख्या असतात का सर? नाही, अपरिमेय संख्या पण असतात. म्हणजे काय? वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळात 7 अशा प्रकारच्या संख्यांना आपण म्हणतो बेटा अपरिमेय संख्या. कारण वर्गमुळामध्ये पूर्ण वर्ग संख्या नसेल वर्गमुळात, बरं, ती अपरिमेय संख्या असते. आता मी वर्गमुळात जर 4 लिहिलं तर ही 4 पूर्ण वर्ग संख्या आहे. 4 कोणाचा वर्ग आहे? 2चा, म्हणजे 4चं वर्गमूळ 2 येते, म्हणजे ही परिमेय आहे. पण वर्गमुळात 2, मला सांगा 2 कोणाचा वर्ग आहे का? नाही, म्हणजे वर्गमुळात 2 अपरिमेय संख्या आहे. अशा संख्येचे दशांश रूप काय असते लक्षात ठेवायचं. डायरेक्ट आपण लिहू शकतो अखंड अनावर्ती. काय? अखंड अनावर्ती. म्हणजे ह्याची जर आपण वर्गमूळ काढायला गेलो तर नाही निघत. म्हणून ह्या संख्येच्या दशांश रूप काय असते? अपरिमेय संख्येचा अखंड अनावर्ती. लक्षात ठेवायचं अपरिमेय संख्या कशी ओळखायची. जर वर्गमुळामध्ये पूर्ण वर्ग संख्या नसेल, समजा वर्गमुळात 7 जर मी घेतलं तर 7 कोणाचा वर्ग नाही, म्हणून ह्याचं वर्गमूळ निघत नाही. पण मी वर्गमुळामध्ये जर 9 घेतलं तर 9चं वर्गमूळ किती असते? 3. हे आपल्याला माहित आहे. 9चं वर्गमूळ किती असते? 3. म्हणजे ही कोणती संख्या आहे? ही संख्या परिमेय संख्या आहे. आता मी वर्गमुळामध्ये जर 25 घेतले तर 25 पूर्ण वर्ग संख्या आहे का? आहे. म्हणजे 25चं वर्गमूळ किती असते? 5. म्हणजे 25चं वर्गमूळ 5, म्हणजे वर्गमुळात 25 परिमेय संख्या आहे. आता पुन्हा मी वर्गमुळात जर 36 घेतले, 36 पूर्ण वर्ग संख्या आहे का? नाही. 36चं वर्गमूळ माहित आहे किती आहे? 6 असते. म्हणजे वर्गमुळात 36 म्हणजे किती? 6. म्हणजे 6 परिमेय संख्या आहे. म्हणजेच 6 ही परिमेय संख्या आहे. म्हणजे आपण सांगू शकतो की 6चं वर्ग 36 असते. वर्गमुळात 36 म्हणजे 6, म्हणजे ही परिमेय संख्या आहे. म्हणून आपल्याला अपरिमेय संख्या ओळखायचं म्हणजे काय करायचं? वर्गमुळात जर संख्या पूर्ण वर्ग नसेल, म्हणजे आपल्याला वर्गपाठ करणं महत्त्वाचं आहे. 1 ते 20 पर्यंत तुम्हाला वर्ग घनपाठच पाहिजे तर तुम्हाला गणित सोडवता येतात, नाही आपल्याला प्रॉब्लेम खूप होते. म्हणून वर्गपाठ करा, घनपाठ करा. तर अशा प्रकारे आपण काय केलं? परिमेय व अपरिमेय संख्यांबद्दल माहिती बघितली. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूयात की NMMS परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. याच प्रकरणावर, ह्या घटकावर, परिमेय व अपरिमेय संख्यावरची उदाहरणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. तुम्ही जर अजूनही या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.